आज आपल्याला लंगलकार बाळांनो स्टार्ट करायचे. ओके, आपण आता कालच्या मागलच्या लेक्चरमध्ये पेपर आपले डिस्कशन केले. ओके, आज आता परस्मय पद आत्मनेय पद परत आपलं सुरू. ओके, लटलकार आपण मागलच्या लेक्चरला पाहिलं होतं. आता इथून सुरू करायचे आपल्याला. काय करायचं बाळांनो, लंग लकार. ओके, तर आता लक्ष द्या. परत आपला पॅटर्न परस्मय पदाचे प्रत्यय आणि आत्मनेय पदाचे प्रत्यय. सर्वप्रथम लक्षात घ्या की लंगलकार म्हणजे काय. तर लंगलकार म्हणजे बाळांनो आहे आपला भूतकाळ. ओके बाळांनो, मी परत सांगतोय बरं, पेपर 2 मध्ये जे संस्कृत भाषा अनुवादित मराठी भाषा अनुवादित आहे ना, त्याच्यासाठी खूप महत्वाचं लागतंय. त्याच्यामुळे हे परफेक्ट करा. हा संस्कृतचा आत्मा आहे बाळांनो. ओके, क्रियापद आणि नाम सर्वनाम हा संस्कृतचा बेसिक आत्मा आहे. तुम्हाला हे जर आलं ना, मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुम्ही 100% पास होणार. बट एवढं तरी मिनिमम तुम्ही करा की नाम सर्वनाम धातू सगळे करा. ओके, तर आता जास्त सांगत नसता आपण सिलेबसला सुरू करू. तर आता बघा बाळांनो, पहिला आहे परस्मय पदाचे प्रत्यय. तर परस्मय पदाचे प्रत्यय काय, 3 वचनामध्ये, एकवचन, द्विवचन, बहुवचन, पुरुष मध्ये. आता काय, त ताम अन प्रथम पुरुष, विसर्ग तम त मध्यम पुरुष, अम व म उत्तम पुरुष. ओके, एवढं झालं. नंतर आत्मनेय पदाचं. आता आत्मनेय पदाचं काय की त इताम अंत प्रथम पुरुष, धा ठा इथाम दोन मध्यम पुरुष, ई वही मही उत्तम पुरुष. ओके, आता हा झाले परस्मय पद आणि आत्मनेय पदाचे प्रत्यय. आता त्याचं क्रियापद कसं बाबा, आपण लोट लकारामध्ये क्रियापदाचं सरळ सरळ सूत्र पाहिलं होतं की काय म्हणते, मूळ धातू विकरण आणि प्रत्यय. इथं एकच गोष्ट ऍड होती बाळांनो, ते म्हणजे अ आगम हा आपल्याला तिथं ऍड करावा लागतो. तर इथं काय म्हणते की बाबा कुठलं पण क्रियापद बनण्याच्या आधी आपल्याला अ लावायचं, एवढं लक्षात ठेवा. भूतकाळामध्ये लंगलकारमध्ये बस एवढं क्लिअर ठेवा. आता परत मी तुम्हाला काय म्हणलं होतं, बेसिक तुम्हाला सांगतो. ओके, हे तुम्ही थोडं नोट डाऊन करा, आहे का नाही. आता बघा धातू क्रियापदाची कोणी नवीन लेक्चरला आला असेल तर त्यांना ही बघून घ्या, कारण हा महत्वाचा पार्ट आहे. क्रियापदाचं मूळ रूप काय, धातू. धातूची किती 10 गण आहेत. ओके, 10 गण. प्रत्येक गणास विशिष्ट विकरण आहे. विकरण म्हणजे काय, गणसूचक चिन्ह. की विकरणाने काय समजतं, तर हा धातू या गणामधला आहे असं समजतं. ओके, नंतर बघा धातूचा पहिला समूह आणि दुसरा समूह. धातूचा पहिला समूह मध्ये 1 4 6 10 गणाचे धातू आहे. पहिल्या गणाचं अविकरण आहे, चौथ्या गणाचं य विकरण आहे, 6व्या गणाचं अविकरण आहे आणि 10व्या गणाचं आय विकरण आहे. ओके, एवढं समजलं. आता पुढं काय की गण आहे बघा, 2 3 5 7 8 9. तर दुसऱ्या गणाचं विकरण नाही, तिसऱ्या गणाचं द्वितीय रूपम आहे, 5व्याचं नु आहे, 7व्याचं न आहे, 8व्याचं उ आणि 9व्याचं ना. तर मोस्टली आपल्याला हेच मित्रांनो 1 4 6 10 गणाचेच आपल्याला धातू परीक्षेमध्ये मोस्टली दिसतात. ओके, तुम्हाला 5 प्रश्न म्हणले तर त्या 5 प्रश्नांपैकी 3 ते 4 तर याचेच असतात, म्हणून परफेक्ट करून ठेवायचे. चला आता पुढं काय करायचं आपल्याला की क्रियापद. मग आता काय, आगम, धातू विकरण आणि प्रत्यय. तर आता बघा, आता पट हा पहिल्या गणाचा, पट एक पप्पा आहे, तर पटचं आपल्याला क्रियापद बनवायचं आहे. तर मी तुम्हाला काय म्हणलं होतं, कुठल्या पण मूळ धातूच्या अगोदर हे आगम लावायचे, प्लस पठ. आता हा कुठून आला तर बाळांनो, पट हा पहिल्या गणामधला धातू आहे. तर पहिल्या गणाचं विकरण आलं आणि आपल्याला बनवायचं समजा त हलंत, म्हणजे आपण काय परस्मय पदाचं त एक वचन घेतलं. ओके, चला क्लिअर. आता अपट झालं. आता ह्या अपट मध्ये हा ठ हलंत आहे, हा ह्याच्या ठ हलंत मध्ये जाऊन अपट पूर्ण तयार होईल आणि हा प्रत्यय त हलंत अपट तयार झालं. मग आता चालवायचा धातू, अपटत, अपटताम, अपटन प्रथम पुरुष, अपटह, अपटतम, अपटत मध्यम पुरुष, अपठम, अपटाव, अपटाम उत्तम पुरुष. ओके, तर हे लक्षात ठेवा. नंतर आहे नृत्य. नृत्य चौथ्या गणातला धातू आहे. तर परत तेच पॅटर्न अगोदर लावायचं. नंतर नृत्य 4चा आहे म्हणल्यावर चौथ्या गणाचं विकरण काय आहे, य. नंतर त हलन, प्रत्येक कोणचाही लावा, काही प्रॉब्लेम नाही. मग काय होणार बाबा, नृत्य. ओके, अनृत्य कसं आलं, हात त हलंत मध्ये य जर मिसळलं तर हा नृत्य तयार होतो बाळा. ओके, नृत्य प्लस त
तर समोर काय होईल, अनृत्य. ओके, असं तयार होताना तुम्हाला दिसेल बाळांनो. ओके, तर अनृत्य तयार होतं. नंतर आता लिख, लिख सहाव्या गणाचा, तर परत सेम पॅटर्न, आगम लावायचा, नंतर अविकरण आहे सहाव्या गणाचं पण, हलन काय होईल, अलिख. आता समजा हा लिख आहे, अलिखत, तर ते तसे चालवायचे. फक्त एवढा हाच पॅटर्न लक्षात ठेवा बाळांनो. ओके, हा पॅटर्न समजला ना तुम्हाला लंगलकाचं कुठलं पण बनवता येते. नंतर पूज्य, पूज्य हा 10व्या गणातला आहे, तर पूज्य हा 10व्या गणातला आहे म्हणल्यावर त्याचं विकरण काय बाळांनो, अय. सगळा खेळ बाळांनो विकरणाचा आहे क्रियापदामध्ये. ओके, तर विकरण लक्षात ठेवलं की आपल्याला क्रियापद तयार करता येतं. तर काय, अपूजयत, अपूजयत असं लक्षात ठेवायचं. झालं, किती सिंपल आहे. हा झाला लंगलकार. मग तुम्हाला आता मी इथं बघा, इथे धातू चालून दाखवलेले आहे इथं, ते बघा जरा. हे बघा, आपण नृत्य चालवलं होतं बघा आता, अनृत्य, अनृत्यताम, अनृत्यम प्रथम पुरुष, हे सगळं युद्ध चौथ्या गणामधला. आता एक तुम्हाला मी इथं सरावासाठी दिले, कारण हे खूप आपल्याला एवढं तर मस्टूनच आहे, एवढं बाळा करायचंच आपल्याला. हे 1, 4, 6, 10 गणामधले हे धातू आणि 1, 6, 10 गणामधले हे आत्मनेपद. आपण आता मी तुम्हाला प्रत्येक क्रियापद 1, 4, 6, 10 गणाचे विकरणासहित सांगितलं, तसेच हे धातू आहेत. कारण पठ, लिख आणि पूज्य. आता इथे एक ट्विस्ट लक्षात ठेवा की पूज्य हा 10व्या गणामधला परस्मय पद पण आहे आणि आत्मनेपद पण आहे. ओके, तर पूज्य हा धातू सर्वात महत्वाचा आहे, कारण पूज्य तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघा तर पूज्य धातू हमखास दिसतोच. ओके, तर तुम्ही असं गोंधळून जायचं नाही की पूज्य धातू आला तर त्याला परस्मय पद करायचं का आत्मनेपद करायचं. क्रियापद ओळखा म्हणजे प्रत्यय ओळखायचा आणि प्रत्यय ओळखून टाकायचं की बाबा परस्मय पद. एवढं तर क्लिअर झालं. पूज्य हा धातू आल्यावर एवढा परफेक्ट क्वेश्चन तयार होतो बाळांनो की आपल्याला सरळ सरळ लिहिता येते की बाबा हा 10व्या गणामधला आहे. नो डाऊट की परस्मय पद आहे का आत्मनेपद, ही तर गोष्ट पहिल्यांदाच क्लिअर करायची आपल्याला. बट नंतरची गोष्ट कोणती राहिली की मग हे आपल्याला विकरणानं कळायचे. विकरण कोणत्या ह्याच्यामधलं आहे ते हे करायचंय आणि प्रत्येक कशामध्ये लागेल ते ओळखायचे. एवढं क्लिअर. आता नंतर आहे असं परस्मय पदाचा धातू आहे, कुरूप परस्मय पदाचा धातू आहे. तुम्ही हे मला ॲज अ होमवर्क समजा आणि हे सॉल्व्ह करा, म्हणजे तुम्हाला पण कळतं की आजचं आपलं जे लेक्चर आहे ते फ्रुटफुल आहे का नाही, प्रत्येक तुम्हाला समजेल का नाही. आपल्याला कुठं जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत आपण त्याची प्रॅक्टिस करणार नाही. त्याच्यामुळं बाळांनो हे करा. आज आपण लंगलकार पाहिला. ओके, लंगलकार तुम्हाला क्रियापद वगैरे सांगितलं. आता आपलं लटलकार झाले, लंगलकार. आता नेक्स्ट लेक्चरला आपण लोटलकार घेऊ, म्हणजे जेणेकरून आपलं क्रियापद फास्ट होईल आणि नाम सर्वनाम तर मी तुम्हाला डायरेक्ट PDF टाकून देईल किंवा होईल तेवढे 5 मिनिटाचं लेक्चर घेऊ आणि त्या 5 मिनिटाच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला म्हणजे पटपट पटपट सांगाल की हे महत्वाचं आहे, ती महत्वाचं आहे, ह्या गोष्टी महत्वाच्या, त्या गोष्टी महत्वाच्या. ओके, तर तुम्हाला ते सगळं क्लिअर होऊन जाईल. तर आता ह्या गोष्टी तुम्ही सगळं लर्न करा, काही पण करा बाळांनो. 1 महिना राहिले, 1 महिना जिद्दीनं अभ्यास करा, काही पण करा. संस्कृत येत नाही, ह्या गोष्टी येत नाहीत, त्या गोष्टी येत नाहीत म्हणून इग्नोर नका करू. आपल्याला सगळ्या गोष्टी जमायला लागतात. फक्त काय करा की आता समजा हे पाठ होत नाही ना, तर तुम्ही हे लिहा एका पेजवर सगळे लटलकार, लोटलकार, लंगलकार आणि भिंतीवर चिपकून टाका बाळांनो. एकदा भिंतीवर चिपकून टाकलं ना, त्याला दररोज 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 हे केलं ना, हे येऊन जातं. तर आज आपण इथंच थांबूयात. आता भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या डॉक्टर गॅलेक्सी या चॅनलला बाळांनो नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि गरजूवंत विद्यार्थ्यांना शेअर करा, जेणेकरून सर्वांना तुम्हाला वेळोवेळी व्हिडिओ पोहोचतील आणि त्यांचा फायदा होईल. मी तुम्हाला सांगतो बाळांनो, या 1 महिन्यामध्ये मी तुमचं संस्कृत एकदम परफेक्ट करून देईन. फक्त ट्रस्ट मी अँड मी ज्या गोष्टी सांगतोय त्या परफेक्ट फॉलो करा. 100% तुमचा रिझल्ट हा 65च्या खाली येणारच नाही बाळांनो, इतका आपण व्यवस्थित कंटेंट देतोय. ओके, तर आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये भेटूयात. तोपर्यंत हॅव अ गुड डे. बाय.